मराठी चित्रपटांमध्ये अस्सल मातीतला सिनेमा हे बिरुद मिरवणारा नवा चित्रपट म्हणजे खोडा होय। खोडा या शब्दाचा अर्थ अडथळा असा आहे। त्याचबरोबर कुस्तीमध्येही खोडा घालतात, तोही एक विशिष्ट अर्थ आहे। या दोन्ही अर्थांचे प्रतीक म्हणून या चित्रपटाचे शीर्षक बनले आहे। प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे साध्य करायचे असते, त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते। रूढार्थाने प्रत्येक चित्रपटात नायकाची किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा संघर्ष दाखविला जातो। या चित्रपटातही तो संघर्ष आहे मेंढपाळ कुटुंबाचा। हा संघर्ष हाच त्यांचा जगण्याचा भाग आहे, हे चित्रपट अधोरेखित करतो। अतिशय अल्प संवाद आणि मेंढपाळांच्या बोलीभाषेतील संवादावर भर असलेला हा चित्रपट प्रत्येक चित्र चौकटीतून हळूहळू उलगडत जातो आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांची हळूहळू पकड घेत जातो आणि एका निर्णायक क्षणाला पोहोचतो। खरे तर अस्सल मातीतला सिनेमा असे वर्णन करता येईल। खोडा हा भाऊराव कराडे यांचा 2015चा मराठी चित्रपट आहे। खोडा हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी स्वतःची 5 एकर जमीन विकली होती। हा चित्रपट एका मेंढपाळ कुटुंबाच्या संघर्षाचा उलगडा करतो। खरे कुटुंबाला सरकारी धोरणांमुळे त्यांच्या गुराढोरांसह भटकंती करावी लागते। या चित्रपटात अनेक नवीन चेहरे आहेत आणि हा चित्रपट ग्रामीण जीवनाचे प्रामाणिक चित्रण, तपशीलवार पोशाख आणि उत्कृष्ट ध्वनी डिझाईन आणि छायांकनासाठी ओळखला जातो। दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेला निधी सुमारे 85 लाख जमा करण्यासाठी त्यांची 5 एकर शेत जमीन विकली, कारण त्यांना आणि कार्यकारी निर्मात्याला इतर निर्माते सापडले नाहीत। ही कथा कराडे यांच्या स्वतःच्या समजुतीवर आणि मेंढपाळ समुदायाच्या विषयाशी असलेल्या परिचिततेवर आधारित आहे। चित्रपटातील बरेच कलाकार नवीन चेहरे आहेत। शशांक शेंडे आणि अनिल नगरकर सारखे प्रस्थापित कलाकार वगळता या चित्रपटात पात्रांसाठी प्रत्यक्ष मेंढपाळ समुदायांचा आधार घेतल्याबद्दल कौतुकास्पद आहे, ज्यामध्ये खरे कुटुंबातील अनेक सदस्यांची भूमिका कलाकारांनी पडद्यावर पदार्पण केले आहे। खोडा चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण खुल्या आकाशाखाली करण्यात आले होते, जे क्रूसाठी एक महत्त्वाचे काम होते। ध्वनी रचना, संगीत आणि छायांकन हे सर्व अपवादात्मक दर्जाचे मानले जाते, जे कथेची वास्तववादी भावना वाढवते। ऐतिहासिक संदर्भावर आधारित पोशाखांवर बारकाईने लक्ष देण्यात आले। खोडा या चित्रपटात जमिनीच्या प्रश्नांमुळे विस्थापन आणि आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबाची दुर्दशा चित्रित केली आहे, जी या समुदायावरील सरकारी धोरणांच्या कठोर वास्तवाचे प्रतिबिंब आहे। खोडा हा चित्रपट खरे कुटुंबाच्या संघर्षावर आधारित आहे, कारण त्यांना त्यांच्या गुरांसाठी चाऱ्याच्या शोधात एका गावापासून दुसऱ्या गावी जावे लागते। तर मित्रांनो, तुम्ही खोडा चित्रपट पाहिला आहे का? आणि जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा। आणि असे अजून नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका।